भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जय बोलो समस्त भावलिंगी मुनिराजों की जय। पाचव्या डालीमध्ये धर्मभावना बघत होतो. म्हणायचे एकदा. जो भाव मोहते न्यारे दृग ज्ञान व्रतादिक सारे सो धर्म जबे जिय दारे तब ही सुख चल निहारे सो धर्म मुनि न करी धरिये तीन की कर तूती उचरिये ताको सुनिए भवि प्राणी अपनी अनुभूती पिछानी. काय सांगितलं होतं अर्थ. धर्म कसा आहे. धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव आहे. धर्म म्हणजे अनेक धर्माचे व्याख्या काल बघितले आपण. तर धर्म हा भावमोहापासून भिन्न आहे. म्हणजेच हा रत्नत्रय धर्म घ्यायचा. जो आत्मधर्म आहे तो मिथ्यात्वाशिवायच प्राप्त होणार. म्हणजे मिथ्यात्वाचा उदय असेल तर आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. मामा काय म्हणले. मिथ्यात्व भावमोह म्हणजे भाव मिथ्यात्व. मामा ऐकताय ना. भावमोहापासून धर्म भिन्न असतो. म्हणजे सम्यक्त्व धर्म हा रत्नत्रय धर्म घ्यायचा. तर हा धर्म जिथं मिथ्यात्व आहे अशा ठिकाणी राहत नाही. मग त्यांनी पुढे घेतलंय ना. दृग म्हणजे दर्शन, ज्ञान, व्रत म्हणजे चारित्र अधिक. हे सर्व धर्म भावमोहाते न्यारे भावमोहापासून भिन्न आहेत. काय काय. दर्शन, ज्ञान, चारित्र म्हणजेच रत्नत्रय आदी धर्म जे आहेत ते सगळे भावमोहापासून भिन्न आहेत. सो धर्म जबे जिय धारे तब ही सुख अचल निहारे. जेव्हा हा जीव या धर्मांना धारण करतो तेव्हाच अचल सुखाला निहारे म्हणजे पाहतो, प्राप्त करतो असं म्हणा. तर जेव्हा हे धर्म अंगीकार करणार, आपल्यामध्ये प्रगट करणार, तेव्हाच अचल सुख म्हणजे कसलं असतं. निश्चल. अचल म्हणा, निश्चय नाही, निश्चल. तर असं निश्चल सुख सहज तिथं प्राप्त करतो जेव्हा स्वभावानुसार परिणमन करतो. जसं सिद्ध परिणमन करतायत. आपण काय करतोय आता. आपल्या स्वभावाच्या विरुद्ध परिणमन करतोय म्हणजे विभाव परिणमन. त्यामुळं सुख प्राप्त होतंय. पण कसलं. क्षणिक सुख आहे, इंद्रिय सुख आहे, सुखाभास आहे. म्हणून वास्तविक सुख मिळत नाही आहे. किंवा जरी मी अनुभूती घेतली आणि त्या समयाला मला सुख मिळालं तरी पुन्हा लगेच चंचल होतो उपयोग. म्हणून सांगतायत की त्या धर्माला धारण करा तर निश्चित तुम्हाला अनंत निश्चल सुख प्राप्त होणार, अचल सुख प्राप्त होणार. जे मिथ्यात्वाने सहित आहेत त्यांना असं सुख कधीही मिळणार नाही. कोणाला. कोणाला. हा ना. म्हणजे मी आज सम्यक दर्शन प्राप्त करायला पाहिजे. किती महत्त्व आहे त्याचा. इम्पॉर्टन्स सांगतायत की तुम्ही बाकीचं सगळं क्रिया ठेवा पण पहिल्यांदा काय करा. स्वतःचा निर्णय करा. मग मी काय हे समजलं तर त्याच्या पुढं तुम्हाला धर्म समजला आणि त्यातून अचल सुखाची प्राप्ती होणार.
म्हणजे पूर्वीचे सगळे सेठ लोक वगैरे काय धंदा केला नाहीत का, त्यांनी का संसार केले नाहीत का, सगळं करून त्यांना इतकं महत्त्व असायचं धर्माचं. म्हणजे जर चरित्र वाचलात तर समजेल, गोपालदासजी बरैया, बनारसीदासजी, अनेक अनेक असे सेठ विद्वान, जसं मी मागं सांगितले कोण होते ते पाडाशाह म्हणून एक जण होते, त्यांचं इन्सिडन्स एक ऐकलं मी की ते म्हशीचं बिझनेस करत होते, बहुतेक काय म्हणतात खरेदी विक्री अशा टाईपचं असेल काहीतरी. खूप चांगलं बिझनेस चालायचं त्यांचं. आणि एका गावावरून दुसऱ्या गावाला चालले असताना कुठंतरी रस्त्यात त्यांनी थांबले होते. त्या म्हशींना कुठंतरी ते साखळीने बांधायचे, त्यामुळे ती बांधली होती साखळी आणि बाजूला नदी वाहत होती. तर ते झोपले बांधून आणि त्या म्हशींमध्ये कुठल्या म्हशीला तहान लागली म्हणून तिने काय केलं, ते खेचून काढायचा प्रयत्न केला. ती साखळी तुटली आणि म्हणजे झाडापासून निघाली आणि ती साखळी सकट त्या पाण्यात गेली आणि पाणी पिऊन बाहेर आली आणि पुन्हा येऊन जागेवर उभारली तिच्या. हे झोपेतून उठल्यावर डोळे उघडून बघितले तर तिची चेन साखळी सोन्याची झाली होती. सांगितलं होतं ना मध्ये. काय केलं मग त्यांनी, कसं काय झाली, मग त्यांना त्याच्यातून समजलं की इथं पाण्यात गेली हे समजलं त्यांना. पाय वगैरे ओले होते, तोंड ओलं होतं त्याच्यावरून. मग त्यांनी काय केलं, धंदा इतका मोठा होता ना त्यांचा, पण मग धर्माला प्राधान्य दिलं हे मला सांगायचं आहे. ते सोनं विकून त्यांनी अनेक ठिकाणी जिनमंदिरांची रचना केली. आपण काय केलं असतं, ऋत्विक एका बँकेत एकीकडं, दुसऱ्या बँकेत दुसरीकडं, थोडं जमिनी ठेवायचं करून बघायला पाहिजे बाहेर तुमचे झाडे काय कुठं ठेवलं असलं तर भंगारवाड्याला हुडकलं असतं. म्हणजे म्हणायचं आहे की आपण आपलं सांसारिक दृष्टीने सगळं करतोय, पण त्यांची दृष्टी कशी असायची, धर्माला प्राधान्य असायचं तेव्हा त्यांच्याकडं. पण आजकाल असं धर्माचं महत्त्व लुप्त होत चाललंय ना, त्याला टिकवा आपल्यामध्ये. ह्याच्यासाठी आपण जे काही स्वाध्याय करतोय ना, ह्याच्यातून जो धर्म आपल्याला समजतोय त्याची महिमा जेवढी आपल्याला येणार आहे ना, तेवढी त्याच्या पुढच्या पिढींमध्ये अजून कमी कमी होत जाणार आहे वास्तविक. पण आपल्यातच आपण किती ठेवली आहे, अंशिक. त्यामुळं सांगतायत की ह्याच्याच निमित्तात धर्म नष्ट होणार. म्हणून आपल्यात जागृत ठेवा, त्याच्याविषयी आस्था, जिज्ञासा, त्याच्याविषयी धडपड, त्याच्यात प्रवृत्ती. संसार करणार आहे तुम्ही, सगळं दिवसभराचं रुटीन तुमचं चालू राहणार आहे, वीकमध्ये जे सगळं काम आहे ते करणार आहे, पण त्याच्यातून पण वेळ काढून याला आपण महत्त्व द्यायला पाहिजे. म्हणून जेवढा वेळ आपण स्वतःसाठी देणार तेवढं धर्म आपल्यामध्ये सुरक्षित राहणार. आपल्या निमित्तात धर्माचा ऱ्हास न हो ह्याची काळजी घ्या. काय म्हणलं ऋत्विक, म्हणजे धर्म नष्ट तर होणार आहे पंचम काळाच्या शेवटी. कोणामुळे होणार आहे का, म्हणूनच सांगायला आपल्यामुळं नाही होऊ द्यायचंय. मग आपण त्या लिस्टमध्ये नको जिथं जे धर्म नष्ट करणार आहेत. म्हणून आपल्याला त्या धर्माची रक्षा स्वतःमध्ये जपला ना धर्म, तर आपल्याकडून इतरांना फॉरवर्ड होईल किंवा जाऊ दे, आपल्यासाठी सुरक्षित राहणार आहे. आणि जो धर्माला धारण करणार ना, तर तो सुरक्षित ठिकाणी राहणार, अन्यथा षष्टम काळाचं दुःख भोगणार. म्हणजे भय वाटावं असं आहे ते काळ. त्यामुळं स्वतःला तर नकोच आहे तसं दुःख आपल्या पुढच्या पिढ्या सगळ्या त्याच्यात जाणार आहेत. मग जर मला धर्म नाही कळाला तर मी त्यांना काय शिकवणार आहे आणि त्यांना कशावरून मग सुख मिळणार. म्हणजे ते दुःखात नाही राहायला पाहिजे, तर अशा अनेक पिढ्यानपिढ्या जातील पुढं अजून, जे की षष्टम काळामध्ये मिळणार आहेत. जे काय नंतर जन्मणारी पिढी आहे ती सगळी पुण्यहीन असणार आहे. जे पुढं जन्मणार आहेत ते आपलंच पुण्य, आता हीन पुण्यवाले आपण जे या काळात जन्मलोय. पण अजून काय म्हणायचं, पंचम काळ पुढं सरकत जाणार, तर पुढची अजून पिढी तर दुर्गतीतून येणार, दुर्गतीतच जाणार असे असणार. म्हणून म्हटलं की आपल्यामध्ये टिकवा, आपल्यामध्ये जपा, जाणा, तर ते सुरक्षित राहणार. सो धर्म मुनीन करी धरिये, तिनकी कर तू ती उचरिये, ताको सुनिये भवी प्राणी, अपनी अनुभूती पिछानी. म्हणजे काय, जो आता सांगितलेला धर्म आहे रत्नत्रय रूपी धर्म, मुनीन करी धरिये, त्याला मुनी धारण करतात. ॲक्च्युली मुनी म्हणजे मुण म्हणजे ज्ञान, ज्ञानी जीव धारण करतात. जो ज्ञानी तो मुनी. काय
तुम्ही काय परिभाषा करता, जो परिग्रह त्यागी तो मुनी, ही बहिरंग परिभाषा झाली. पण वास्तविक जो ज्ञानाची मूळ ज्ञाने असा आहे, म्हणजे ज्ञानाची आराधना करतो, ज्ञानाला जाणतो, तो मुनी. मग अशा धर्माला मुनी धारण करतात. तिनकी कर तू ती उच्चर्ये, त्यांचं काय काय कर्तव्य असतं ते आता उच्चारण करून सांगणार आहेत. आता याच्या पुढची जी ढाल येणार आहे ती सगळी तुम्हाला मुनी बनवणार आहे. सगळे गायब होणार तुम्ही दोघं. म्हणजे मुनी ज्याला बनायचं आहे ना, तर त्यांनी इथंच राहायचं. तर तुम्ही संयम. सो धर्म मुनीन करी धरिये, तिनकी कर तू ती उच्चरिये. त्यांचे कर्तव्य काय असतं, त्यांचं रुटीन काय असतं, चर्या काय असते, हे सगळं पुढं सांगणार आहे. ताको सुनिये भवी प्राणी, त्याला हे भव्य जीव तुम्ही ऐका आणि काय करा, आपली अनुभूती पिछानी, आपली अनुभूती घ्या, म्हणजे आपल्या आत्म्याची ओळख करून घ्या. म्हणजे मुनी काय करतात ते आपल्याला करता येतं. तसं त्याग नाही करणार, पण त्यांची साधना काय आहे तशी साधना मी आत्ता इथं घरात असताना पण करू शकतो. काय मामा, स्वतःला जाणायला मुनी व्हायला पाहिजे का? बहिरंगातून त्याग होत जाणार आहे, करायला पाहिजे नाही असं नाही, पण त्यांच्यासारखं अभ्यास रूपाने आपण घरामध्ये राहून सुद्धा ज्ञान दर्शनाची आराधना साधना करू शकतो, हे सांगताय. म्हणून अशा धर्माला तुम्ही सुद्धा धारण करू शकता आणि स्वतःची अनुभूती घेऊ शकता. तर काल 2 धर्म कुठले सांगितले? श्रावक धर्म आणि मुनी धर्म. श्रावक धर्माचे किती भेद? 12 भेद. कोणते? अविरत सम्यक दृष्टी, 11 प्रतिमा आणि अविरत सम्यक दृष्टी, म्हणजे चतुर्थ गुणस्थानवरती जो व्रती आहे त्या सगळ्यांना श्रावक धर्मामध्ये घेतलं. दुसरं सांगतायत आता मुनी धर्म. मुनी धर्मामध्ये दशधर्मांचं वर्णन येणार. तर कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये 392 नंबर 92 नंबरचं गाथा आहे. जो रत्नत्रय से युक्त होता है, सदा उत्तम क्षमा आदि भावों से सहित होता है और सब में मध्यस्थ रहता है, वह साधु है और वही धर्म है. जो व्यवहार और निश्चय रूप सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र का धारक होता है, उत्तम क्षमा आदि 10 धर्मों को सदा अपनाए रहता है और सुख दुख, तृण रत्न, लाभ अलाभ, शत्रु मित्र में समभाव रखता है, न किसी से द्वेष करता है, न किसी से राग करता है, वह साधू है. एखादं पूजेचं लाईन, एखादी भजनाची लाईन मुनींच्या विषयी सांगायची मला, येत असणार आहे तुम्हाला, काय पण असेल चालतंय. एखादं स्तोत्र, एखादं श्लोक, एखादं सूत्र, भजन, पूजन, ज्यात मुनींचं वर्णन आलं असं पाहिजे, आठवून सांगा. म्हणजे मुनी समजणार तुम्हाला त्याच्यातून. हे तर दाल आपली मुनींवरच आहे. हे छडाला सोड, मी पूजन म्हणलं तुला. पूजन किंवा भजन किंवा स्तोत्र, श्लोक, त्याच्यातून अर्थ समजेल असं काय असतात मुनी. मुनीवर रे. हां बर. मुनीवर आज मेरी कुटिया में आए हैं. बर. चलते फिरते सिद्ध प्रभू. गद्य आहे का पद्य आहे? गाणं आहे का? बर छान. सांग संयम. ऋत्विक. होय बर. होली खेले मुनी. होळीच खेळ. होली खेले मुनिराज अकेले वन में मधुबन में. बर सांग ऋत्विक. काय महेन मामा, मुनींच्या विषयी एखादी लाईन पाहिजे मला, पूजेतली म्हणा. तुमच्या हातात पुस्तक असताना बघे ना तुम्ही लोक, तर काय सांगायचं आता? हां परम दिगंबर मुनिवर देखे. हाय का लक्षात का? नुसता सगळी
टाइटल सॉन्ग आनंद उल्लसित होता है हो सम्यक दर्शन होता है. छान. पुढं लागले गोळ्या गोळ्या 2 गोळ्या लागले संयमचे. हां छान आहे. गुंज गया भारत सारा ओंकार नाद से. त्याच्यामध्ये पुस्तकात आहे तुमच्या, काढलं तर त्यातनं पण मिळेल तुम्हाला. देवशास्त्र गुरुपूजा असते आपल्याकडं. त्याच्यामध्ये गुरु आहेत ना. देवशास्त्र गुरुपूजामध्ये किंवा काय सप्तर्षी पूजा आहे, असं कितीतरी पूजा आहेत आता ज्याच्यामध्ये गुरूंचं वर्णन येणार. हां तू आता ते हे सांगू नको मला. बघून सांगितलं काय ते संयम? ते बघून सांगितलं का? बरं. म्हणजे आपल्याला कुठून तरी मुनींचं स्वरूप आपल्या ज्ञानात राहावं ह्याच्यासाठी. मग ते भजन म्हणा, ते श्लोक म्हणा, असं आपण जर सतत रिकॉल करत राहिलो तर त्यांच्यासोबत राहणार मुनींच्या. म्हणून सगळे म्हणू नका आता मला. मला तुमच्या ज्ञानात काय आहे ते पाहिजे फक्त. म्हणून म्हणत जावा कधीतरी. हां म्हण बघू 2 लाईन. किती छान होते. काल आम्ही काय घेतलं माहिती का संध्याकाळी, की तो सिंह असतो ना ज्याला चारण मुनींचा उपदेश मिळाला, महावीरांचा जीव. मामा ऐकू यायलंय का? जवळ या की. ऐकू यायलंय? महावीरांच्या जीवाला सिंह अवस्थेत मुनींनी उपदेश दिला ना. सांगितलं का घरी जाऊन? तू काय तसलं काय सांगणार नाही, ऐकत नाहीत म्हण की. तर ते अरे कसलं मस्त भजन आहे माहिती आहे का? हां ते झालं की ते वेगळं. हां नाही ते कोणाचं होतं? आपण त्यांचं वर्णन करतोय त्या इन्सिडन्सचं, असं भजन आहे. पण हे जे भजन म्हटलं ना, हे सिंह आपले भाव व्यक्त करतोय, त्याला जो आनंद झाला ना तो सांगतोय असं. काय होतं रे 2 लाईन? मैंने मुनिराज देखे जंगल में आज रे. सिंह म्हणतोय बरं का असं. इतक्या आनंदात म्हणतोय, इतक्या आनंदात की मैंने मुनिराज देखे जंगल में आज रे. जागे है भाग्य मेरे दर्शन से आपके. मैंने मुनिराज देखे जंगल में आज रे. इतका आनंद झाला ना त्याला. मुनिराज मला दिसले आणि त्यांनी मला असा उपदेश दिला की मी सिद्धच झालो आज. असं वर्णन केलं त्याच्यामध्ये. बरं ऐका संध्याकाळची कॅसेट. तुम्हाला नाही सांगणार मी. हां आज संध्याकाळी तर ऐकू मी. तर काय सांगायला लागले? मुनिधर्म. मुनिधर्मामध्ये दशधर्माचं वर्णन सांगणार. न किसी से राग करता है, न द्वेष करता है, वह साधु है, वही धर्म है. क्योंकि जिसमें धर्म है वही तो धर्म की मूर्ति है. बिना धार्मिकों के धर्म नहीं होता. ह्या वाक्याचं एक्सप्लेनेशन सांगा. न धर्मो धार्मिकैर्विना. म्हणजे न धर्मो धार्मिकैर्विना म्हणजे काय? धर्म मंदिरात नाही आहे, धर्म शास्त्रात नाही आहे, धर्म धार्मिकांमध्ये आहे, म्हणजे आपल्यामध्ये, म्हणजेच आपला स्वभाव धर्म आहे. रत्नत्रय हा धर्म आहे. मग धर्म रत्नत्रय हा धार्मिकांशिवाय कुठं राहणार? म्हणून सांगतायत जो स्वतःला जाणतो त्याचा धर्म प्रगट झाला तो धार्मिक आहे. म्हणून धार्मिकांशिवाय धर्म राहत नाही. तुमच्या घरात किती धार्मिक आहेत असं बघायचं आता. म्हणजे जिथं धर्म राहिला तिथं धार्मिक आहेत, नाही तर नुसतं डोकं टेकवणाऱ्यांना धार्मिक म्हटलं जाणार नाही. अब 10 धर्म के 10 भेदों का वर्णन करते हैं. कुठले कुठले धर्म सांगा? 10. उत्तम. जोरात म्हणा की. मी मोजू का? 1
शौच, सत्य, संयम, तप, दान. झाले का 10? हां. तर हे उत्तम असतात असं सांगायला लागले. सगळ्यात शेवटी कंसात लावून टाकायचं का. इन 10 धर्मों का सार सुख ही है, क्योंकि इनका पालन करने से स्वर्ग और मोक्ष का सुख प्राप्त होता है. उत्तम क्षमा धर्म को कहते हैं. आता तुम्हाला माहिती आहे ते सगळं, ठीक आहे. त्याच्याबद्दल अजून विशेष जाणून घ्या. म्हणजे दशधर्मांना जे धारण करतात असे ते मुनी, तो एक धर्म आहे. मुनी धर्म आणि श्रावक धर्म अशा 2 प्रकारच्या धर्माचं वर्णन त्यांनी करून सांगितलं. मग श्रावक धर्म आणि मुनी धर्म जे बघितले त्यामध्ये श्रावक धर्माचे 12 भेद आणि मुनी धर्माचे 10 भेद असं ह्या कार्तिक अनुप्रेक्षकारांनी असे भेद करून सांगितले. तर म्हणून हां, दुसरी 12 भावनातलं बघायचं होतं मला. भूधरदासजींची 12 भावना आहे ना, म्हणजे राजा राणा, 301 पान आहे. त्याच्यामध्ये काय सांगतात बघू. ह्याच्यात आहे ना जिनेंद्र अर्चनामध्ये. जाचे सुर तरुदे सुख चिंतित चिंतारे, बिन जाचे बिन चिंतये धर्म सकल सुख देन. सांगा तर काय बघताय तुम्ही. ना 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 सूर म्हणजे देव आहे भैया, लगेच सूर म्हणजे आवाजाकडेच जातो. ज्याचे म्हणजे याचे, याचना करणे, याचना केली असताना. सुरतरु देय सुख म्हणजे कल्पवृक्षाचं नाव आहे ते. सुरतरु म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष सुख देतं. कधी देतं. सुख इन द सेन्स सामग्री देतं. मग ज्याचे म्हणजे याचना केली असतानाच. कल्पतरू जे त्याच्या समोर उभारल्यावर काही मागितल्यावरच तुम्हाला देतं, नुसतं जाऊन उभारल्यावर देत नाही. काहीतरी इच्छा मनात प्रगट करावी लागणार तर ते देणार. चिंतत चिंतारेन, चिंतामणी रत्न, रेन म्हणजे रत्न, चिंतारत्न म्हणजे चिंतामणी रत्न, ते सुद्धा तुम्हाला सुख सामग्री देतं. कधी. जेव्हा तुम्ही चिंता कराल, चिंतन कराल तेव्हा. जसं खिशात ठेवलेला असेल समजा चिंतामणी रत्न आणि फक्त मनात भाव आले की मला छान जेवायला मिळावं. त्या माणसाची गोष्ट सांगतात ना नेहमी आम्हा. काय झालं, तो प्रवासाला निघाला होता चालत एका गावावरून दुसऱ्या गावाला, आणि जाता जाता रस्त्यामध्ये एका काय प्रवासाने दमला म्हणून झाडाखाली बसला. तिथं त्याला झोप लागली. झोपून उठला तर भूक लागली. आता विचार काय आला मनात, मस्त जेवण मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. काय झालं रे, लगेच ताट समोर. असली भूक लागली होती, विचारच केला नाही कुठनं आलं, बस खाऊन टाकलं. इतकं छान जेवण मिळालंय, पाणी मिळालं असतं प्यायला तर लगेच हाजीर आहे. आता पाणी पिला. पाणी पिल्यावर आता पोट भरून जेवला होता, पाणी पिलं होतं म्हटल्यावर जरासं आडवं पडायला गादी बिदी असती तर किती छान झालं असतं. काय झालं मामा, गादी लगेच तयार. आता गादीवर आडवं झाल्यावर डोकं चालायला लागलं. तोपर्यंत डोकं बंद होतं का. आणि मग विचारायला म्हटलं हे कुठनं आलंय सगळं. आता उठून ताडकन बसला आणि विचार करतोय मागं पुढं कोण आहे काय, कोण असणार. मनुष्य तर कोण दिसत नाही आहे. विचाराला भूत तर नाही आहे ना. लगेच भूत हजर. आता जाऊ दे, ते आलं तरी पण पुढं शांत बसाव की विचारांनी. काय विचार केला, हे मला खाणार नाही ना. काय झालं म्हणजे तो ज्या घाट झाडाखाली बसला होता ना ते कल्पवृक्ष होतं हे सांगायचं होतं. म्हणजे असं किंवदंती आहे. असं अनेक गोष्टी त्यातनं सांगितल्या गेल्या की त्याच्या काय त्या ह्याच्याजवळनं दगडातनं एखादी दगड असं मिळालं होतं त्याला की चिंतामणी रत्न होतं, आणि ते जवळ ठेवून तो जिथं जिथं गेला जे काय मागितलं ते सगळं प्राप्त होत गेलं. म्हणून असं चिंतामणी रत्न असो किंवा कल्पवृक्ष असो,
दोन्ही पण तुम्हाला सुखाची सामग्री देणार आहे, मग धर्म का करायचा? काय म्हणतो रे? मोक्ष मागायचा होता ना, त्याच्याजवळ असलं तर देणार ते. कोणाला मागणार आणि मागितल्यावर मिळणार का असं मोक्ष? एवढा सोपा नाही. पाठवते तुलाच त्याच्याकडे, थांब. कुठे बघून यायचं. तर हां, मला काय विचारायचं होतं, चिंतामणी रत्न आणि कल्पवृक्ष हे दोन्ही पण तुम्हाला सुख सामग्री देणार आहेत, तर त्यांच्यामध्ये आणि धर्मामध्ये काय फरक? धर्मसुद्धा सुख सामग्री देणारा आहे, सुख देणारा आहे. काय फरक मग? अर्थ सांग. जाऊ दे, तिथलं बघू नको, नुसतं सांग काय फरक मग. बरं, शाश्वत सुख देते. अजून काय मामा? कल्पवृक्ष पण सुख देणार तुम्हाला, धर्म पण सुख देणार. काय फरक? असू दे की, हे धर्म पण लौकिक सुख देते तुम्हाला. तिथं देवाला पाय पडलात ना, तिथं गेला की आज टेंडर पास झालेलं असतंय, नाहीतर काहीतरी सँक्शन झालेलं असतंय, तुमचं प्रमोशन झालेलं असतंय. मिळत आहे लौकिक सुख. धर्माने काय फक्त आत्मिक सुख मिळत आहे असं नाही सांगायचं त्यांना. बरं, अजून सगळ्यात मोठं शब्द दिलंय त्याच्यामध्ये, ज्याचे. म्हणजे काय? याचना केली असतानाच हे दोघं सुख देतात तुम्हाला. बिना याचे, बिन ज्याचे, बिन चिंतये धर्म सकल सुख देन. काय अर्थ आहे? न याचना करता किंवा न चिंतन करता धर्म तुम्हाला सुख देणार आहे, असं धर्माची क्वालिटी आहे, असं धर्माचं स्वरूप आहे तुमच्या. काय मामा? त्या रत्नामध्ये शक्ती नाही आहे तुम्हाला सुख देण्याची, पण तुम्ही याचना करताय, चिंतन करताय ना, मागताय काहीतरी, त्यावेळेस ते देतंय. पण जेव्हा धर्माच्या शरण आलाय तर तुम्हाला धर्म नियमाने देणार. म्हणजे सांगितलं ना, समजा एखादा जीव असेल आणि त्याला मंदिरात यायची सवय नाही आहे, शास्त्र ऐकायची सवय नाही आहे, रुची नाही आहे कशाची, आणि आज चुकून आला तो मंदिरात, आला, पाया पडला आणि त्याला आजच्या दिवशी प्रसन्नता वाटली, आनंद वाटला, पश्चाताप नाही झाला कशाला आलो म्हणून, तेवढ्या एका दिवसाचं सुद्धा त्याला फळ खूप चांगलं मिळणार. कसं का? कारण आज परिवर्तन होण्याची वेळ आली आणि झालं ना आज विशुद्धी, त्याच्या निमित्तात नियमाने ते फळ देणारच असा धर्म असतो. मागितलं नाही काय त्यांनी धर्माकडून, पण तरी सुद्धा बिन मागे मोती मिले असा आहे धर्म. कसा आहे? न मागता तुम्हाला सगळं देणार आहे, पण तुम्ही बाहेर कोणाकडेही गेला तरी संसारामध्ये याचना करावी लागते. पण धर्माच्या ठिकाणी जसं म्हणलं, म्हणजे अमृत जो पिणार तो अमर होणारच, याचना करावी लागत नाही मला अमर कर म्हणून. नसतं अमृत ती गोष्ट वेगळी, पण हे सांगितलं गेलं असं की जर ते औषधी मिळाली कोणाला आणि ते पिलं अमृत नावाचं, तर तो न मागता न चिंतन करता अमर होणार. तसं हे धर्म एक अमृत आहे, जे आपल्याला अमर बनवणारं आहे, जे आपल्याला अविनाशी सुख देणारं आहे. आणि काय म्हणायचं, भीक मागावी लागत नाही त्यासाठी धर्माकडं. माझं दुःख दूर करा, मला सुखी करा, धर्म करणारा नाही आहे, धर्माकडून मिळणार आहे सहज तुम्हाला. फक्त तेवढे भाव जोडले जायला पाहिजे, तर क्रिया म्हणून धर्म नाही. म्हणा अजून एकदा, चला. ज्याचे सुरत हृदय सुख चिंतित चिंतारेन, बिन ज्याचे बिन चिंतये धर्म सकल सुख देन. जिनेश्वर धर्म सकल सुख देन. सांग अर्थ ऋत्विक. ज्याचे म्हणजे याचना करणारा, याचना केली असताना. असताना थांब रे, पहिली ओळ तर करू देत की पहिल्यांदा अर्थ. याचना केली असताना कोण? कुठे आहे कल्पवृक्ष? तिथं
सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष, तरु म्हणजे वृक्ष आहे, सुर म्हणजे आता तिथं कल्पवृक्ष घ्या अर्थ. ते काय करतं, जे चिंतन करतं ते चिंतामणीरत्न चिंतन केल्यावर सुख देतं आणि याचना केल्यावर कल्पवृक्ष सुख देतं. याचना म्हणजे समजते ना, हां, मागणी केल्यावर, बरोबर. हां, न याचना करता आणि न चिंतन करता धर्म सुख देणारं असतं. असंच एक कोण आहे अजून सांगा, कल्पवृक्ष, चिंतामणीरत्न, पारसमणी घ्या जाऊ देत, अजून एक कोण आहे जे इच्छित. हे सगळं काय म्हणायचं आता, सगळं कालबाह्य झालेलं आहे, पण तरी त्यातच अजून एक नाव आहे, कामधेनू. माहित आहे नाव ऐकून, कामधेनू नावाची गाय जी इंद्राची असते असं काहीतरी, आणि ती पण तुम्हाला जे हवं ते देते. नाही, हां, म्हणजे एक हे पण सगळं आता काय म्हणायचं, चिंतामणीरत्न वगैरे ते कुठं कधी कोणाला मिळालंय असं. हां, दुकानात आहे होय तुमच्याकडं, येतील सगळेजण ऐकून प्रज्वल, बघ गर्दी व्हायची. याचना केली ती द्यावं लागेल बरं का प्रज्वल, ते देते. तर असंच एक काय सांगितलं की एक गरीब मनुष्य होता आणि फार त्याचं हालाखीचं जीवन होतं. काय करायचा तो की कावडीनी पाणी आणायचा. कावडी माहिती आहे तुम्ही, कावड केली होती, झाली का काय सक्सेसफुल का नाही, नाही झाली, बरं जाऊ दे, त्याचं ऐक काय जमलं नाही. तर त्यांनी काय करायचा की जंगलातून खूप दूरवरून पाणी आणून द्यायचं आहे का सेठजींच्या घरी, पाण्याचा तिथं प्रॉब्लेम असल्यामुळे, आणि त्याच्यावर त्याचं घर चालायचं. मग काय व्हायचं, ते कावडला किती पाणी आणू शकणार तेवढं त्याचं शक्तीनुसार तो तरी हेलपाट्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं आणून देत होता. पण आता वय झालं होतं, शक्ती कमी झाली होती, पण आवश्यकता गरजा तर वाढलेल्याच होत्या. मग काय करायचं या चिंतेत रोज असायचं तो, आणि त्याच्याकडं गाई होत्या काहीतरी असं, तो चरायला घेऊन जायचा आणि येता येता मग कावडीनी पाणी पण आणायचा. तर एक दिवस काय झालं की तो असंच गेला, काय म्हणायचं, जंगलामध्ये गेला, आणि तिथं गाई पण आणलेल्या होत्या आणि चरायला सोडलेल्या होत्या. तो नव्हता गायींचं रक्षण करत, त्या सेठजींच्याच गायी होत्या, कोणीतरी तिथं असायचं गायींचं देखभाल करायला, पण चरायला सोडलेल्या असायच्या. आणि हा काय करायचा, जाऊन येत होता कुठं, पाणी भरून आणलं त्यांनी, आणि आणल्यावर पाणी भरायला चालला होता, आणि मग हातात फक्त कावड होती आणि दुसऱ्या हातामध्ये काय त्याच्या घागरी काय असतील ते हंडे वगैरे. तर ते घेऊन जात असताना तो कावड त्यांनी आपली अशी काठीसारखी धरली होती, आणि मग ते रस्ता काढायसाठी सगळा रस्ता पूर्ण गायींनी व्याप्त होता. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, गायींना सरकवण्यासाठी ती कावड अशी वापरली काठीने हकलण्यासाठी, रस्ता करायसाठी, आणि असं सरकवत तो गेला. आणि गेल्यावर त्यांनी पाणी भरलं, 2 घागरी दोन्हीकडं होत्या, आणि दोन्ही घागरी त्यांनी भरून ते कावड पाठीला लावली आणि उचललं. तर आज त्याला बिलकुल त्याचं वजनच वाटेना, त्याला कळेच ना काय व्हायला लागलं. पाणी तर भरलेलं होतं, त्याला 3दा त्यांनी चेक केलं रिकामी एका घागर म्हणून, पण त्याला वजनच वाटेना कशाचं. आणि तो आश्चर्यचकित झाला, असं इझिली चालून जातोय असं, पण तो 2 घागरी घेऊन इझिली घरापर्यंत पोचला, आणि त्यामुळं आज त्याला फार वेळ गेलं तरी पण काय त्रास नाही झाला. मग त्याला कळे ना हे काय नक्की. त्यांनी दुसऱ्या दिवशी 4 घागरी एका वेळी आणल्या. का बरं, तर काय वजनच वाटलं नाही, माझी शक्ती आता हिमॅन झाला असं वाटलं असेल. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी 4 घागरी घेऊन गेला, त्या 4ही घागरी भरल्या आणि एका वेळी कावडीला लावल्या, तरी सुद्धा कावड म्हणजे काय, त्याला ते ओझं वाटे ना जरा, पण त्याला समजेच ना काय व्हायला लागले नक्की हे, असं कसं काय. त्यांनी 3दा ते घागर उचलून बघतोय तर ओझी लागतीये, पण जेव्हा पाठीवर घेतलं तर त्याचं काय ओझच वाटे ना. आणि आता ते असं करत करत त्याचं जवळपास एका महिन्यात भरपूर काम केलं. म्हटल्यावर सेठजींनी पण पगार भरपूर दिला, खुश झाला तो. आणि मग घरातल्यांना पण कळेना नक्की काय चाललंय हे, कोणाला काहीच माहीत नाही कशामुळं असं झालंय.
आणि आता एक दिवस काय झालं की त्याला काय बरं नव्हतं का काय, असं तो आला नव्हता पाणी आणायला. आणि मग ते त्याचा मुलगा किंवा कोण येणार होतं. मग त्यावेळेस त्यांनी ती कावड घेतली आणि आई म्हणाली की ती खूप खराब झाली, मी धुवून देते. ते घेतलं आणि धुतलं. तर काय झालं, ते घेऊन गेला तो 2 घागरी. आणि कुठं उचलतंय त्याला, उचलेच ना. मग त्याला काय समजेना नक्की काय झालं असं. आणि मग आता सगळ्यांचा शोध सुरू झाला की झालं काय होतं. तर त्याला समजलं, त्या गरीब मनुष्याला पहिल्या, की जेव्हा रस्त्याने जाताना त्या गायींवर त्यांनी मारली ना, तर त्यामध्ये एक कामधेनू होती आणि तिच्या अंगावरचे केस त्या कावडीमध्ये अडकले होते. आणि त्याच्यामुळं काय झालं, ती कावड तुम्ही काय इच्छा कराल तसं ते देणारी ठरली. आणि ती कामधेनू नंतर गायब झाली, ती मिळाली नाही परत. म्हणजे ते हे सगळं त्याला स्वप्नामध्ये कळालं त्या मनुष्याला. म्हणजे कशासाठी स्टोरी ऐकला, कामधेनू टाईपचं पण असं कोणी असतं की जे याचना केल्यावर, किंवा आता तो घेऊन बसला असेल, चिंता केली असेल कसं आपलं घर चालायचं, कसं आपल्याला कोण मदत करायचं एटसेट्रा, काय त्यांनी जे काही चिंतन केलं असेल त्याच्यातून त्याला अशी सगळी प्राप्ती झाली. पण धर्म असा हे सांगतायत की तुम्ही त्याच्या मागं हात पसरवण्याची गरज नाही पडणार. जो धर्माला शरण येणार, नियमाने धर्म त्याचं कल्याण करणारच. म्हणा अजून एकदा, जाचे सुरत हृदय सुख चिंतित चिंतारे, बिन जाचे बिन चिंतये धर्म सकल सुख देन. म्हणजे तुमच्याकडे चिंतामणी रत्न आहे पण तुम्हाला इच्छा नसेल, ते काय करणार, ते काही देणार नाही. इच्छा करावी लागणार, म्हणजे इच्छेसाठी दुःखी व्हावं लागतं. हे एक त्याच्या मागं कन्सेप्ट आहे. ज्याला ज्याला दुःख आहे, इच्छा आहे, त्याला त्याला दुःख असतं. मग मुनींकडे आलं जर समजा चिंतामणी रत्न, तर काय करणार, सगळं तर सोडलंय आणि मग परत त्याच्याकडनं काय मागायचंय. म्हणजे उदाहरण दिलं त्याच्यासाठी की इच्छा केल्याशिवाय चिंतामणी रत्न तुम्हाला फळ देणार नाही. तसं तुमच्यासमोर भरलेलं ताट आहे, जे काय तुम्हाला आवडीची गोष्ट आहे ना, सगळं गच्च भरून ठेवलेलं आहे, पण तुम्ही गच्च जेवलेले आहात. आता काय करणार, बिन इच्छा चाह नसताना जर तुम्हाला ते सगळं मिळालं तरी ते कार्यकारी नाही. दुसरं उदाहरण दिलं की विधवा स्त्री आहे आणि तिला भरपूर दागिने दिले कोणी, तर आजच नवरा मेलाय आणि तिला जर ऑफर दिली अशी की घे तुला किती पाहिजे तेवढे तोळे सोने, इच्छा नाही आहे अंतरंगामध्ये, तर काय ती खरेदी करणार. म्हणून तिथं इच्छा करावी लागते हे सांगितलं. ज्याचा एकुलता एक मुलगा आजच मेलाय आणि त्याला खूप मोठी बिझनेस डील आली आहे आज, काय करणार हो, धर्म संकट आलं का. इच्छाच नसली आहे ना, त्यावेळेस इच्छा नाही आहे तर तो मागणी करणार नाही. म्हणजे असं सांगितलं की म्हणून त्या गोष्टी सुख देणार नाही आहेत हे समजण्यासाठी सांगितलं. अशा प्रत्येक प्रसंगामध्ये सुख त्यात नाही आहे हे तुम्हाला सांग, मी तुला सांगते. म्हणजे ती गोष्ट आपण जवळ ठेवतोय तर त्याच्यातून सुख मिळतंय ही भावना आहे ना अंतरंगामध्ये, म्हणून तर साठवायला लागलोय. मग त्यासाठी भावना काय म्हणायचं, आपली मान्यता तर समीचीन असावी की जरी मी ठेवलंय तरी सुद्धा सुख त्यातून मिळणार नाहीच. एक दिवस देवाजवळ गेला एक मनुष्य, कोण, ऋत्विक. आणि देवाला काय म्हणला, देव म्हणला बोल तुला काय संकट आहे. काय सांगणार ऋत्विक, संकटच संकट आहेत, काय काय सांगू. तर तो काय आता एक नाही 10 भराभर, आता देव विचारायला लागले म्हणल्यावर चान्स मिळाला तर डान्स करणार की. ते आपलं सुरू केला, म्हणला किती परेशानी आहे, जॉब असं आहे, घरातले असे आहेत ना, संकट असं आहे, काय अनेक प्रॉब्लेम सांगितले बरं का. तर देवानी काय केलं माहिती आहे, म्हटलं बस एवढेच तुला संकट आहेत, थांब रे, नाही एक उपाय नाही, थांब. तो म्हणला तुझ्यावरचं संकट काहीच नाही, म्हणला माझ्याकडं बघ.
कोण होते ते? पार्श्वनाथ भगवान होते. त्यांनी काय सांगितलं? म्हणले माझ्यावरचं संकट माहिती आहे का तुला? काय आलं तर सांग त्यांच्यावर संकट. 7 दिवस रात्र उपसर्ग करत होता तो कमठाचा जीव देव झालेला. आणि मग ध्यानस्थ उभारलेले मुनी, इथंपर्यंत पाणी साठलं तरी सुद्धा नाकाचा श्वास बंद व्हायची वेळ आली, इतकं उपसर्ग केला तरी सुद्धा संकट होतं का नव्हतं? त्यांना संकटच वाटलं नाही. ते म्हणले तुझ्यावर असं काय संकट आहे? असं पार्श्वनाथ भगवान तुला म्हणत होते रे. मग त्यावेळेस तू त्यांना म्हटला की नाही, मी तुमच्याजवळ खूप आशेने आलो आहे, माझं सगळं तुम्ही संकट दूर करणार, तुम्ही किती शक्तिमान आहे आणि मग तुम्ही सगळं करू शकता, तुम्ही करायलाच पाहिजे. तर देव काय म्हणाले? आय एम सॉरी, आय एम हेल्पलेस. ते म्हणले मी स्वतःची मदत केली नाही, तुला काय करणार आहे ढेकळं, तुझं तू बघ. आणि मग म्हणजे स्वतंत्रता शिकवतो, किंवा असा धर्म आहे की जो तुम्हाला वास्तविक स्वरूप दाखवतो. तुम्ही केलंय ना, तुम्हालाच भोगावं लागणार आहे, कोणी त्याच्यामध्ये मध्ये आधी काय करू शकणार नाही. वाटतंय तुम्हाला की मदत करणारे सगळे आहेत, रोग झाल्यावर त्रास व्हायला काय करतात भैया? सगळे अजून त्रास देत असतात माहिती का? तुम्हाला वाटते की जसं परवा सांगितलं कमी कोणी जर अंतिम संलेखना साधणारा जीव असेल तर त्याला तुम्हाला वाटते की त्याला तुम्ही खाऊ घालताय म्हणजे त्याची मदत करताय, पण त्याला जर त्रास होत असेल ना, गिळायला पचवायला, ते शक्ती सगळ्या निमित्तात त्रास असतो वेगळ्या वेगळ्या रूपाने. आणि मग आपण त्रास देतोय का सुख देतोय सांगा? तो म्हणतोय मला नको, तरी पण आपण घालत राहिलो तर? म्हणून सांगितलं एक नाही 1000 संकट आहेत प्रत्येक समयाला, पण त्या संकटातनं बाहेर पडायचं तर धर्मच आपल्याला मदत करणारा आहे. इतका विश्वास आणि इतकं श्रद्धेने करणार आपण तर धर्म सकल सुख देन, नियमाने सर्वत्र सर्वांना सुखच देणार. म्हणून असा विश्वास धारण करून आत्म्याला जाणार. हो. जाणा अनंत सुखवाला स्वभाव जाणा. पहा हा मी आत्मा दुःखरहितच आहे, संसार रहित आहे, रत्नत्रय धर्म संपन्न आहे. उत्तम क्षमा आदी दशधर्म स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टाच आहे, जाणीव करा. मी आहेच. विसर्जन. नमो अरिहंताणं.